नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमीची पूजा मांडणी कशी करावी, पूजेची वेळ काय आहे, तसेच बाळकृष्णांना कोणता नैवेद्य दाखवावा याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यावर्षी 26 ऑगस्ट 2024 सोमवारी गोकुळाष्टमी आलेली आहे। तर या दिवशी चौथा श्रावणी सोमवार आहे। या दिवशी जन्माष्टमीची शुभ संयोग जुळून आलेला आहे। भगवान शंकरांसह श्रीकृष्णाची ही विशेष पूजा केली जाईल। तर 12 ते 12:45 या वेळेमध्ये बाळकृष्णांची पूजा करून त्यांना पाळण्यात घालायचे आहे। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करायचा असतो। तर या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कामे आवरायची आहेत। त्यानंतर देवपूजा करायची आहे। या देवपूजेमध्ये आपण बाळकृष्णांची पूजा करायची आहे। तर तुम्ही बघू शकता, मी इथे कट पीसच्या सहाय्याने डेकोरेटिव्ह थोडंसं करून घेतलेलं आहे, पाट वगैरे ठेवून। तर साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण पूजा आज बघणार आहोत। सर्वप्रथम मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। कोणत्याही पूजेच्या आधी आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू आणि फूल वाहायचे आहे। तर पूजा मांडण्याच्या आधी आपण घर स्वच्छ करून घेतलेले आहे आणि पाटाखाली रांगोळी स्वस्तिक काढून घेतलेले आहे। तर सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत। तर पूजेचे एक तामण घेऊन आपण गणपतीला अभिषेक करून घेणार आहोत। सर्वप्रथम कोणतीही पूजा मांडणी करायच्या आधी आपण गणपतीची पूजा करून घेत असतो। तरी गणपतीची पूजा करून घेत असताना आपण गणपती स्तोत्र म्हणत राहायचे आहे। ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः असे करून आपण सतत मंत्रोच्चार करून अभिषेक करून घेणार आहोत। प्रथम जलाभिषेक करून झाल्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करून घेणार आहोत। गोकुळाष्टमीच्या दिवशी दुधाचे पदार्थ वर्ज्य मानले जातात। दिवसाभराच्या उपवासानंतर रात्री 12 नंतर पूजा झाल्यावर तुम्ही दुधाचे पदार्थ खाऊ शकता। बाळकृष्णांना दूध, दही, लोणी याची आवड असल्यामुळे या पदार्थांचा नैवेद्यामध्ये समावेश नक्की करावा। तर आपण इथे गणपतीला अभिषेक करून झालेला आहे। आता एका कोऱ्या कपड्याच्या सहाय्याने मूर्ती आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण गणपतीची स्थापना करून घेणार आहोत। तर आपली ही मूर्ती पुसून आता झालेली आहे। सर्वप्रथम आपण तांदूळ ठेवायचे आहेत, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे आहे आणि नंतरच आपण स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची। हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, तसेच लाल फूल अर्पण करायचे आहे। दुर्वा वस्त्र अर्पण करून देवबाप्पांची पूजा करून घ्यायची आहे, नमस्कार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण बाळकृष्णांची पूजा करून घेणार आहोत। जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन झाले, तेव्हा तेव्हा प्रभूंनी पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे। अशातच श्रावणातल्या कृष्ण पक्षातल्या अष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरेमध्ये प्रभू कृष्णांचे अवतार घेतला। स्वयं प्रभू या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाले, म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो। या दिवशी स्त्री पुरुष रात्री 12 वाजेपर्यंत व्रत ठेवतात। अनेक ठिकाणी दही हंडी, मटकी फोड असे आयोजन केले जाते। प्रभूंना रात्री 12 वाजता पाळण्यात ठेवले जाते आणि झोके दिले जातात, पाळणे गायले जातात। जन्माष्टमीला प्रभूंची विशेष पूजा केली जाते। तर या पूजेमध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर आधी आपण प्रथम जल अभिषेक करून घेतला आहे, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक केलेला आहे बाळकृष्णांना। आता त्यांची मूर्ती आपण कोरडी करून घेणार आहोत आणि मूर्तीची आपण स्थापना कशी करतोय ते आपण बघूया। तर त्याआधी माझ्याकडे काही राधाकृष्णांच्या मूर्त्या आहेत, त्या मी पूजेमध्ये शोभेसाठी मांडून घेणार आहे। तसेच इथे मी एक हंडी तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये लोणी असते। बाळकृष्णांना लोणी खूप आवडायचे, माखन चोर म्हणून अशी त्यांना उपाधी सुद्धा मिळालेली आहे।
तर इथे माझ्याकडे एक लाकडी बासरी होती, ती सुद्धा मी तिथे ठेवलेली आहे। तर आता आपण बाळकृष्णांची स्थापना करून घेऊया। प्रथम आपण एका पाटावरती अक्षदा ठेवलेल्या आहेत, त्याला हळदी कुंकू व्हायला आहे। त्यानंतर अत्तर लावून घ्यायचे आहे। मी जलाभिषेक करताना त्यामध्ये अत्तर टाकलेले होते, त्यामुळे मी आता अत्तर लावत नाही आहे। तर माझ्याकडे जे नवीन वस्त्र आणलेले होते बाळकृष्णांसाठी ते मी त्यांना घालत आहे। जसे आपण लहान मुलांना न्हाऊ घातल्यानंतर तयार करतो, तसंच आपण बाळकृष्णांना इथे तयार करणार आहोत। तर इथे आपण वस्त्र त्यांना घालून घेतलेले आहेत। पिवळा रंग कृष्णांचा आवडीचा रंग आहे। तर जे आपल्याकडे सुशोभित करण्यासाठी जेवढे काही साहित्य आहे ते आपण इथे घालून घेणार आहोत। इथे मी माळ घातलेली आहे, तसेच एक मोरपिसाचं मुकुट सुद्धा मी आणलेलं आहे बाळकृष्णांसाठी, ते सुद्धा मी इथे घालणार आहे। तुम्ही बघू शकता छोटंसं नाजूक असं मुकुट सुद्धा आपण इथे घालून घेतलेलं आहे आणि खूपच छान असं त्यांचं रूप आपण बघू शकता। गोजीरवाणा असं बाळकृष्ण यांची आपण स्थापना करून घेतलेली आहे। बाळकृष्णांना तुळशीची विशेष आवड आहे, त्यामुळे आपण तुळशीपत्र इथे वाहून घ्यायचे आहे। तसेच पिवळे फूल सुद्धा आपण इथे वाहून घेणार आहोत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला सतत उच्चार करायचा आहे, किंवा पूजा चालू असताना टीव्हीवर किंवा मोबाईलवरती कृष्णांची गीते भजन लावून तुम्ही पूजा केली तरी चालते। आणखीन आपण पूजेमध्ये सुशोभीकरण करण्यासाठी किंवा तुम्हाला ठाऊकच असेल की आपल्या सवंगड्यांसोबत बाळकृष्ण गायी वासरे चरण्यासाठी नेत असतात। तर या पूजेमध्ये आपण गायी आणि वासराची सुद्धा पूजा करून घेणार आहोत। अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे। तसेच आपण जी राधाकृष्णांची मूर्ती आहे त्याला सुद्धा अक्षदा वाहून फूल अर्पण केलेले आहे। आणखीन सुशोभित करण्यासाठी आपण ज्या वस्तू तुमच्याकडे असतील त्या पूजेमध्ये आपण मांडून घेणार आहोत। त्यामुळे घरातील वातावरण एकदमच या पूजेमुळे प्रफुल्लित आणि खूप प्रसन्न असे होते, शांत असे वाटते मनाला। तर आता आपण धूप दाखवून घ्यायचे आहे, घंटीनाद करून घ्यायचा आहे आणि सगळ्या देवांना आपण आरती दाखवून घ्यायची आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। तर आता आपली पूजा करून झाल्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत। तर त्या आपण नैवेद्यामध्ये गोड कुठलेही लाडू तुम्ही घेऊ शकता, फळं घेऊ शकता, दूध दही, तसेच मी ते पोहे घेतले आहेत आणि ते दुधामध्ये किंवा ताकामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। तसेच थोडेसे सुकामेवा सुद्धा घेतलेला आहे आणि सगळ्यावरती आपण तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य अर्पण करताना त्यात तुळशीची पाने जरूर ठेवायची आहेत। तुळशीच्या उपस्थितीतच देव अन्न स्वीकारतात। श्रीकृष्णांच्या बाललीला तसेच श्रीकृष्णांच्या कथा या दिवशी नक्की ऐकायच्या आहेत। रात्री कृष्ण चालीसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा आपल्याला पाठ करायचा आहे, त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते। बाळकृष्णांना दूध दही लोणी याची आवड असल्यामुळे या पदार्थांचा नैवेद्यामध्ये समावेश करावाच। तसेच काही ठिकाणी सुंठवडा सुद्धा वापरला जातो, पूजेमध्ये समावेश केला जातो। त्याचे एक कारण असू शकते की जेव्हा पाऊस वगैरे पडत असतो श्रावणामध्ये, तर जेव्हा आपल्याला कफ वगैरे होतो तर सुंठवडा हा त्याच्या मागील उपाय चांगला असतोच। तसेच भगवान श्रीकृष्णांना तुळशीची खूप आवड आहे, म्हणूनच जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची संबंधित काही खास उपायही आपण करू शकतो। तुळशीसमोर आपण भगवान कृष्णांच्या 4 नावांचा उच्चार करायचा आहे, गोपाळ, गोविंद, देवकीनंदन आणि दामोदर। तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणत या दिवशी तुळशीचे रोप घरी लावायचे आहे। त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते। तर आपली ही अशी पूजा करून झाल्यानंतर
12 वाजता बाळकृष्णांना आपण पाळण्यामध्ये घालून घ्यायचे आहे, कारण विशेष महत्त्व आहे. 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे, त्यामुळे ही आधी पूजा आपण 12च्या आधी सगळी पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर बाळकृष्णांना आपण 12 वाजता पाळण्यामध्ये इथे आपण घालून घेणार आहोत. 12 ते 12:45 या वेळेमध्ये बाळकृष्णांची पूजा करून त्यांना पाळण्यात ठेवायचे आहे. त्यामुळेच आपण आधी पूजेचा जेवढा विधी असतो तो 12च्या आधी आटपून घ्यायचा आहे आणि बरोबर 12 वाजता आपण कृष्णांना पाळण्यात घालून घेणार आहोत. आपण झोके द्यायचे आहेत आणि महिलांनी पुरुषांनी पाळणा गीत म्हणायचे आहे आणि त्यांचं कौतुक करायचं आहे.